नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला गाजर आणि वाटाण्याची मिक्स भाजी तयार करून दाखवणार आहे. मला गॅरंटी आहे गाजर आणि वाटाण्याची मिक्स भाजी ही तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली असेल. पण बनवायला एवढी सोपी आणि चवीला एवढी चटपटीत आणि टेस्टी अशी गाजर वाटाण्याची मिक्स भाजी तुम्ही नक्कीच आजपर्यंत कधीही बनवून टेस्ट केली नसेल. ही गाजर वाटाण्याची भाजी बनवायला अगदी सोपी आहे. शिवाय खाण्यासाठीही पौष्टिक आहे. घरातील अगदी मोजक्या सामग्रीत बनवून तयार होते ही भाजी. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही ही अशी एवढी टेस्टी, चमचमीत आणि चटपटीत गाजर वाटाण्याची भाजी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल. मला खात्री आहे, ही भाजी खाल्ल्यानंतर ह्या भाजीची चव तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार. अगदी ताट आणि बोटं चाटून पुसून खाल तुम्ही ही भाजी. तुम्हाला आणि तुमच्या घरातील लहान थोर सर्वांनाच ही भाजी खायला फारच आवडेल. मुलांची तर ही भाजी आजपासून एकदम फेवरेट होईल. कारण खरोखर ह्या पद्धतीची गाजर वाटाण्याची भाजी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते खाण्यासाठी. या भाजीपुढे तुम्हाला हॉटेलच्या भाजीची चव सुद्धा फिक्की वाटेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे या वाटीमध्ये मी हे 1 वाटी हिरवे ताजे वाटाणे घेतले. घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय. आणि ह्या दुसऱ्या वाटीमध्ये मी हे 1 वाटी गाजराचे गोल स्लाइस चिरून घेतले. या गाजराच्या स्लाइस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या तशा चिरून घेऊ शकता. आज मी तुम्हाला ह्याची जी भाजी तयार करून दाखवणार आहे, ती 4 लोकांसाठी अगदी पुरेशी राहील. यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम या 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेणार आहे. यानंतर हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. मीडियम फ्लेमवर कांदा तेलामध्ये हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यात 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून ह्याची मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. इथे एकीकडे आपला हा कांदा सुद्धा मस्त असा ट्रान्सपरंट परतून झालाय. आता ह्याच्यामध्ये मी ही छोटा अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटाणे आणि गाजराचे स्लाइस घालून घेणार आहोत. ह्यांना मीडियम फ्लेमवर 2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. म्हणजे ह्यांची जी कच्ची स्मेल आहे ती देखील नष्ट होईल आणि ह्यांचा तेलामध्ये परतून रंग सुद्धा छान खुलून येईल. वाटाणा आणि गाजराच्या स्लाइस अशा 2 मिनिट छानपैकी परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ही मिक्सरला तयार केलेली अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया. यानंतर अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरपूड, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा चिकन मसाला, चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि हे 2 आमसूल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हिरवा ताजा वाटाणा आणि गाजर हे दोन्ही चवीला थोडेसे गोडच असतात. असं ह्या भाजीमध्ये आमसूल म्हणजेच कोकम घातल्याने भाजी खाताना चवीला गोडच नाही लागत. या भाजीमध्ये आमसूल घातल्यामुळे भाजी खाण्यासाठी चवीला मस्त अशी चटपटीत लागते. वाटाण्याचा आणि गाजराचा गोडसपणा त्याच्याने कमी होतो. तुम्ही ह्या भाजीमध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. पण ह्या आमसूलचा रिझल्ट त्यापेक्षा छान येईल. तेव्हा या भाजीमध्ये तुम्ही एकदा नक्की आमसूल घालून ही भाजी ट्राय करून बघा. बघा, तुम्हाला नक्कीच ही भाजी चवीला फारच टेस्टी लागेल. हे सर्व जिन्नस असे लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. ही भाजी आपण जास्त घट्ट बनवणार नाही आहोत आणि जास्त पातळही बनवणार नाही आहोत. थोडीशी थपथपीत अशी ही भाजी आपण बनवणार आहोत. बस तर आता झाकण ठेवून आपण ही भाजी लो फ्लेमवर एक 6 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत. ताजे वाटाणे आणि गाजर शिजायला जास्त वेळ नाही लागत. अगदी 6 ते 7 मिनिटातच हे दोन्ही जिन्नस छान असे सॉफ्ट शिजले जातात. तर हे पहा, इथे आपली ही गाजर वाटाण्याची भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट शिजून झाली आहे. या भाजीची टेस्ट अजूनच जास्त वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करणार आहे.
तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ह्याला स्किपसुद्धा करू शकता. पण साजूक तुपाचा फ्लेवर आणि चवसुद्धा ह्या भाजीला फारच छान येते. साजूक तुपाचा फ्लेवर आपल्या ह्या भाजीला लागावा त्यासाठी ह्या भाजीवर पुन्हा झाकण ठेवायचे आणि फक्त 2 मिनिट ह्या भाजीला शिजून घ्यायचे. तर हे पहा अतिशय चमचमीत, झणझणीत आणि फारच टेस्टी अशी आपली ही गाजर वाटाण्याची भाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे. हे पहा मस्तच. फारच जबरदस्त अशी आपली ही गाजर वाटाण्याची भाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे. रंग देखील बघा आपल्या ह्या भाजीला काय मस्त आलाय. फक्त दिसायलाच नव्हे, तर ही भाजी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागते. आमसूल घातल्याने ही भाजी चवीला खरोखर फारच चटपटीत आणि टेस्टी लागते खाण्यासाठी. ही गरमागरम गाजर वाटाण्याची एवढी चमचमीत आणि चटपटीत भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल. नक्कीच ह्या भाजीसोबत तुम्ही 2च्या जागी 4 चपात्या अगदी सहज खाल. तुमच्या मुलांची तर ही भाजी आजपासून फारच फेव्हरेट होईल. कारण ही भाजी चवीला फारच युनिक आणि टेस्टी लागते. तुमच्या घरातील सर्वच सदस्य ही भाजी अगदीच चाटून पुसून खातील, याची मला खात्री आहे. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी गाजर वाटाण्याची चमचमीत, चटपटीत आणि टेस्टी टेस्टी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.